नमस्ते मित्रांनो, आज आपण बघा तुम्हाला दाखवतो ही मशीन आहे। याच्यामध्ये TDS मोजायचं असतं पाण्यामध्ये, पाण्याचा TDS। आणि आपल्याकडे हे एक लिक्विड आपण आणलेलं आहे। हे ओरिजिनल pH टेस्टर म्हणून हे एक लिक्विड आहे, हे आपण पाण्यात टाकलेलं आहे। हे पाणी आत्ता मी फिल्टरचं घेऊन आलो आहे, म्हणजे आपल्या बाहेर जे ॲक्वा फिल्टर मिळतो त्याच्यातलं पाणी आणले। आणि हे पाणी आपल्या घरातलं आहे, घरातलं जे चावीले आहे ते नळाला, तर ते पाणी आहे। हे तुम्हाला मी दोन्ही याच्यामधलं कलर रंग दाखवतोय। तर बघा मित्रांनो, इथं ह्या पाण्याचा कलर तुम्हाला थोडासा 4 पर्यंत किंवा थोडासा असा जाणवतोय। 4 म्हणजे 4 pHचं पाणी दिसते याच्यामध्ये, तुम्हाला दिसत असेल। मी तुम्हाला स्वतः म्हणजे जास्त डार्क पिवळं पण नाही झालं आणि थोडं जास्त हिरवं पण झालेलं नाही, म्हणजे थोडंसं 4 मध्ये दिसते। आणि हे पाणी बघा, हे पाणी तुम्हाला जवळजवळ म्हणजे बघा तुम्ही तुमच्या याने, मी एकदा परत हे करतो। आता बघा तुम्हाला दिसत असेल, हे 10 तरी दाखवते, 10चा pH। म्हणजे आपल्याला खरं pH नॅचरलला 9 हिरवं पाणी दिसलं पाहिजे किंवा 8.5 पर्यंत गेलं पाहिजे। 8 pH तरी आलं पाहिजे, 8 नाही का। त्या अल्कलाईनमध्ये एक हे 9 किंवा 10चं pH दाखवते। म्हणजे पाणी खरं हे नगर परिषदेचं पाणी आहे, हे पिण्याजोगं आहे। पण हे पाणी पिण्याजोगं नाही, हे ॲसिडिक पाणी दाखवते। म्हणजे पूर्णपणे ॲसिडिक तिथं शब्द आलेला आहे 4ला, आणि 4 ते 6 पर्यंत ॲसिडिक शब्द आलेला आहे। तर 4 म्हणजे पूर्ण पिण्याजोगं पाणी नाही आहे हे। तरी आपण हे ॲक्वामधून पाणी घेऊन येतो, 10 रुपयाचं, कोणी 30 रुपयाचं आणतं घरामध्ये, आणि हे पाणी आपण पितो। आणि आपल्या शरीराला हानिकारक असलेलं पाणी आपण पितो। आणि आपण आपल्या जे नगर परिषदे पाणी हे आपण तुम्ही हे असं घरातल्या घरात करू शकता मित्रांनो। तर हे तुम्ही घरातल्या घरात करायचं आणि मगच आपण पाणी प्यायचं। म्हणजे आपल्या हांड्यातलं पाणी योग्य आहे का हे बघायचं जरा।